सर्व सन्माननीय भावंडांना माझा मानाचा जय जिजाऊ. मी ज्ञानेश्वर आमले मराठा आरक्षण चळवळीमध्ये एक सक्रिय कार्यकर्ता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मुळात मराठा समाज हा कुणबी आहे, त्यामुळे सरसकट मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा ही मागणी किंवा हा विचार आम्ही ज्यावेळेस मराठा समाजाकडे घेऊन जात होतो त्यावेळेस मराठा समाजातील काही लोक आम्हाला हसत होते. मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक प्रवृत्तीचा होता. मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकणार नाही अशा प्रकारची शाश्वती मराठा समाज बांधवांना होती. दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रबोधन होत गेलं. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या बाबतीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये प्रबोधन झालं आणि सन 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं. ते टिकलं नाही हा भाग वेगळा. त्याच्यानंतर पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ते टिकलं नाही हा भाग वेगळा. आता कमीत कमी मराठा समाजाला आपलं आरक्षण मिळू शकतं हा विश्वास निर्माण झालेला आहे. आणि दुसरा विषय असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून जी भूमिका आम्ही सन 2004-5 मध्ये मांडत होतो त्या भूमिकेवर मराठा समाजाची एकवाक्यता झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यामुळे सरसकट सर्व मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा ही एकमुखी मागणी मराठा समाज करतो आहे. इथंच आमचा विजय झालेला आहे. राहिला प्रश्न आरक्षण हा विषय चौकटीत बसवायचा, तर ती बाजू ही शासनाची बाजू आहे आणि ते शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की जे लोक प्रवाहाच्या बाहेर आहेत त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणे, मानवी परिस्थिती उंचवावी यासाठी प्रोव्हिजन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाला ही मागणी करणे यात काही गैर नाही. फक्त जे आमचं आंदोलन होतं या अगोदर तर आमच्या आंदोलनाच्या रडारवर मुख्यत्वे करून आमचा त्यावेळचे जे तरुण वयातले कार्यकर्ते होते त्यांचा मुख्यत्वे करून रोष असा होता की या महाराष्ट्रात मराठा समाज ही प्रमुख राज्यकर्ती जमात आहे आणि मराठा समाजातीलच लोकांनी या महाराष्ट्रात दीर्घकाळ राज्य केलं, परंतु असं करत असताना त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केलं आणि तीच लोक मराठा समाजाचा आरक्षणात समावेश होणार म्हणून त्याची हेटाळणी करतात, समाजाकडे दुर्लक्ष करतात, म्हणून त्या लोकांबद्दलचा राग आमच्या मनात होता. त्यानंतर त्यावेळेस फुल फ्लो मध्ये असलेले आताचे छगन भुजबळ, नामदार गोपीनाथ मुंडे अशी काही जी ओबीसीची नेते होती ही लोक मराठा समाजाच्या आंदोलनात आली की मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायची, परंतु पाठीमागून इतर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारचं एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यातही संघटना म्हणून आमचा त्या बाबतीत असा विचार होता की हा जो विरोध होतोय आम्हाला हा एखाद्या वेळेस राजकीय माध्यमातून होत असावा, कारण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा याच्यामध्ये मराठा समाजाची संख्या भरपूर मोठी असल्यामुळे व आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राजकारणामध्ये आपल्याला योग्य ते प्रतिनिधित्व मिळणार नाही अशी भीती छोट्या छोट्या समाजांमध्ये असावी. त्यामुळेच मराठा सेवा संघाने त्याच्या पलीकडे जाऊन एक भूमिका स्पष्ट केलेली होती की मराठा समाजाला फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं, राजकीय आरक्षण नाही मिळालं तरी चालेल, इतकी समायोजनशीलता मराठा समाजाने दाखवलेली होती. आता हळूहळू काय झालं, या सर्व जे प्रबोधन झालं होतं त्या प्रबोधनाच्या माध्यमातून आज मराठा समाज एकवटला आहे, त्याच्यामध्ये एक वाक्यता निर्माण झालेली आणि आज सर्वसामान्यांच्या माध्यमातून अत्यंत पोटतिडकीचं असं एक व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील हे लोकांच्या समोर आलं आणि आज मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून त्या आंदोलनाला हुंकार मिळालेली आहे आणि संपूर्ण समाजाची एकवाक्यता झालेली आहे.
आता हा व्हिडिओ करत असताना मी काही गोष्टी, मी जसा मराठा समाजात सक्रिय कार्यकर्ता आहे तसा मी उपजत पत्रकार आहे. उपजत पत्रकार असताना समाजाला दिशा दाखवणे किंवा समाजाला आरसा दाखवण्याचं काम सुद्धा आम्ही लोक काही वेळेस करत असतो. त्यासाठी स्टिंग ऑपरेशन होणं किंवा काही गोष्टी करण्या हा प्रकार सुरू असतो. म्हणून माझा व्हिडिओ येथील SC ST OBC या सर्व लोकांनी आता कमीत कमी इथून तरी एक मन लावून अंतर्मुख होऊन बघावा की तुम्ही आम्हाला या मागणीसाठी पाठिंबा का केला पाहिजे. बघा मित्रांनो, मी ज्ञानेश्वर विठ्ठल आमले, हे माझं EWS प्रमाणपत्र आहे. EWS म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात आहे याचं हे प्रमाणपत्र काढलेलं आहे. त्याच्यानंतर हे मी आरक्षित प्रवर्गात येत नाही, मी मराठा या जातीत येतो. मराठा हा अनरिझर्व कॅटेगरी आहे, त्याच्यामुळे मी ह्या EWS प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेलो आहे. याच्यात हा भाग वेगळा, याच्यात उत्पन्नाची अट दिलेली 8 लाख रुपये. तुमच्याकडे प्लॉट वगैरे 1000 स्क्वेअर फूटच्या वर नको आहे किंवा शेती 5 एकरच्या वर नको आहे. तो संशोधनाचा विषय होतो. मी फक्त सर्टिफिकेट फक्त तुम्हाला आरसा दाखवण्याच्या हिशोबाने काढलेला आहे भुसावळ तहसीलदारांकडून. मी शासनाची दिशाभूल करून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ या प्रमाणपत्राच्या माध्यमातून घेतला नाही किंवा मला घ्यायचा नाही. फक्त आरसा दाखवायचा प्रतिनिधी स्वरूपात की असं भविष्यामध्ये होणार आहे. मग त्यावेळेस एक डेफिनेशन मराठा समाजाची किंवा कुणबी समाजाची एक डेफिनेशन क्लिअर होणे गरजेची आहे. ती शासनाची नैतिक जबाबदारी आहे. कारण उद्या तक्रार होणे, अर्ज होणे, फाटे होणे, ते कोर्टात टिकणं न टिकणं हा पुढचा विषय आहे. त्याच्यामुळे कोणी दिशाभूल केली म्हणून एखादा इतर मागासवर्ग व्यक्ती येतो समोर किंवा एखादा EWS कॅटेगरीतला येईल किंवा माझ्यावर अन्याय झाला आणि EWS प्रमाणपत्र या माणसाने अशा पद्धतीने घेतला, हा व्यक्ती मुळात कुणबी आहे, हा OBC आहे, याला हे घेता येत नाही आणि मग तो न्यायालयात जाईल. त्यावेळेस तो समोरच्या व्यक्तीचं कोणतं सर्टिफिकेट दाखल करेल, समजा EWS जाईल तर तो दाखल करेल. बघा, या माणसाकडे या जातीचा दाखला आहे मित्रांनो. आता हा जातीचा दाखला माझा कुणबी म्हणून आहे. कुणबी ही नोंद असल्यामुळे मला OBC प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं आहे. आता एखाद्या कुणबी माणसानं एक कास्ट सर्टिफिकेट काढलं आणि त्याच्या दुसऱ्याकडच्या नोंदी ज्या आहेत त्या मराठा म्हणून आहेत, त्याने हा EWचा दाखला काढला. आता इन केस या EWच्या दाखल्यावर तो नोकरीला लागला किंवा व्यवसायाला लागला तो माणूस किंवा त्याने शिक्षणाचा लाभ घेतला, त्याच्यानंतर कुणीतरी एखादा व्यक्ती येईल आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेईल की साहेब हा सदर व्यक्ती जो आहे तो कुणबी आहे, तो OBC मध्ये येतो, हे बघा त्याने हे तहसीलदाराकडून का प्रांताधिकाऱ्याकडून एक कास्ट सर्टिफिकेट काढलेला आहे. आता हा विषय जर इन केस न्यायालयात गेला तर तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या जातीचे आहे असं पक्क म्हणता येत नाही. हे याच्यासाठी पक्क म्हणता येत नाही कारण याच्यासाठी शासनाने शासकीय स्तरावर जात वैधता पडताळणी समिती निर्माण केलेली आहे. किमान तुमच्याकडे नुसता जातीचा दाखला असला म्हणून तुम्ही त्या जातीचे लाभ घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जे आता मी तुम्हाला दाखवतो हे माझ्याकडे आहे, हे प्रमाणपत्र आणलं तर त्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरचा जो दावा येतो EWS मध्ये येत नाही, तो तुमचा कधीही तो दावा जो आहे तो दावा तुमचा मंजूर करण्यात येऊ शकतो. अशी ही परिस्थिती आहे. येथील खानदेशातील किंवा विदर्भातील जो मराठा आहे त्यांच्या जन्मदाखल्यावर, बहुतांशी लोकांच्या जन्मदाखल्यावर हिंदू मराठा नॉन BC, हिंदू मराठा बीमा, हिंदू मराठा बिगर मागासवर्ग असं लिहिलेलं असतं. परंतु तशी व्यक्ती तिच्या रक्ताच्या नात्यातील काका, आजोबा, आत्या, असं पंजोबा, खापर पंजोबा, चुलता, बाहेरचा चुलता यांचा ज्यावेळेस कुणबी नोंद असल्याचा पुरावा आणते 1960 आधीचा, त्यावेळेस ती व्यक्ती OBC या प्रवर्गात मोडते. या नोंदी खानदेश आणि विदर्भामध्ये मी याच्या अगोदर सांगितलं की इथं काही काळ ब्रिटिशांचा प्रभाव राहिल्यामुळे, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार असल्यामुळे या भागामध्ये त्या नोंदी आढळून येतात. त्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये निजामशाही होती, तरी सुद्धा तिथे आता अलीकडच्या बातम्या बघतो तिथे बहुतांश लोकांचे पुरावे आहेच की त्यांचं कुणबी वगैरे आहे, पण शिक्षणाचं प्रमाण तिथं कमी होतं. पश्चिम महाराष्ट्रातून येत्या लोकांच्या बरेचशा याच्यावर जे आहे ते दाखले आहेत. तर अशा वेळेस जर आम्ही एका संकल्पनेत बांधलं गेलो, कारण आमचं काय म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी हे दोन एकच आहे, मराठा आणि कुणबी हा एकच आहे. आमच्या भावाभावामध्ये आजपर्यंत शासनाच्या धोरणामुळे भेदभाव झाला, त्यामुळे कमीत कमी आम्हाला एका फळीमध्ये गुंफून घ्या,
एका फळीमध्ये सामील करून घ्या. आज मराठा समाजाचा जर सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्यात आला तर उद्याच्या दिवशी कोणताही मराठा हा ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र घ्यायला जाणार नाही. कारण ज्याच्या दाखल्यावर मराठा आहे तो ईडब्ल्यूएस मध्ये बसणार नाही, तो ओबीसी मध्ये बसेल, तो कुणबी म्हणूनच बसेल. हा एक विषय. त्यामुळे कमीत कमी ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर तरी अन्याय होणार नाही, ही माझी भूमिका आहे. त्यामुळे ह्या बाजूने सुद्धा शासनाने विचार करणं गरजेचं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेकडे वळतो. त्या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आज खानदेशातून कुणबी या नात्यानं माझा जो मराठवाड्यातला भाऊ आहे, जो मराठा आहे, तो आमच्या रक्ताचा आहे, आमच्या हाडामासाचा आहे. आमच्यामध्ये ते आमचे सोयरे आहेत, आमच्यामध्ये सरसकट रोटी आणि बेटी व्यवहार आहेत. त्यामुळे त्याचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा म्हणून एक ओबीसी बांधव, एक कुणबी म्हणून त्याच्या पाठिंब्यासाठी मी इथं आमरण उपोषणात बसणार आहे. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की ते उपोषणाच्या दरम्यान कुठलंही पेयजल किंवा पाणी घेणार नाही, ते अन्न घेणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सेवा घेणार नाही, अगदी तशाच प्रकारचं त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं, एक तर मराठा आरक्षण मिळेल, एक तर माझी अंत्ययात्रा निघेल. या भाषेमध्ये जर त्यांची अंत्ययात्रा माझ्या जर मराठा बांधवाची अंत्ययात्रा निघत असेल आणि जर मी कुणबी म्हणून जर त्याच्याकडे पाहत असू त्याचे उघड डोळ्याने, तर हे मी पाप करतो आहे, हे महापाप आहे. ही समाजाची प्रतारणा आहे, मराठा समाजाची. आणि मराठा समाजाच्या चळवळीतला सक्रिय कार्यकर्ता, एक आंदोलक कार्यकर्ता, एक क्रांतिकारी तरुण म्हणून आता जर मी जर चूप बसलो तर आमच्या येणाऱ्या पुढील पिढ्या ह्या आम्हाला कधीही माफ करणार नाही. कारण आम्हाला आता ही पहिल्यांदा संधी आलेली आहे की आम्ही सर्वचे सर्व एक आहोत. राहिला विषय, आमचं आंदोलन थोडं आता भरकटण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. आतापर्यंत आमचं आंदोलन हे एकांगीपणाने मीडियाने दाखवलेलं आहे, पण आता मीडिया ट्रायल सुद्धा सुरू होणार आहे. दुःखाची बाब अशी आहे की गुणरत्न सदावर्ते असो किंवा छगन भुजबळ असो किंवा विजय वडेट्टीवार असो, या लोकांच्या माध्यमातून उघडपणाने आमच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता तो फ्लो थांबलेला असल्यामुळे आमच्यातलीच काही लोक उठून उभी केली जात आहेत आणि आमच्यातलीच काही लोक ज्यांच्यावर जिम्मा होता मराठा आरक्षण द्यायचा, तीच लोक आता म्हणतात की त्यांचा अभ्यास आहे आणि ते 96 कोटी मराठा आहेत. मुळात मधल्या काळामध्ये मराठा समाजाची 96 नाही 196 कुळ झालेले असतील. कारण मनुष्य किंवा माणूस हा जो आहे हा काय विस्थापित होत असतो पोटापाण्याच्या निमित्तानं, रोजगाराच्या निमित्तानं, सोयरीकच्या निमित्तानं. तर त्यावेळेस तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो. आणि दरम्यानच्या काळामध्ये आमच्याकडे भाट ही एक व्यवस्था होती. आता 96 कुडी म्हणून आमच्याकडे नेहमी एक असा काही 2-4-6 महिन्यांनी मराठा समाजाचे ग्रुप असतात त्याच्यावर असं व्हायरल होतं. मग काय असतं, एखादी आमले असला तो आमले काय करेल, 96 कुळामध्ये एखादी कुळ उडवतो, तिच्यावर आमले लिहून टाकतो. एखादा राणे असेल तो राणे लिहून टाकतो, एखादा भोसले लिहून टाकतो. मधल्या काळामध्ये आमच्या आशयाचे कुळं तयार करून टाकले भाट लोकांनी की 1760 आमचे कुळं तयार झालेले आहेत. त्यामुळे 96 कुडी मराठा आता जिवंत राहिलेला नाही, मूळ अवस्थेत नाहीये. ज्याच्याजवळ दस्तावेज किंवा जी भाट पद्धत अजून आहे तर त्याला कळतं की आपला मागे आपण जसं आम्ही आमले आहेत, आम्ही साळुंके होतं, कोणी वेळेला आम्ही हा होतो, तो तुम्ही तो होतो. त्यावेळेस ते मूळ कुळामध्ये जाते, 96 कुडीमध्ये जाता येईल. नारायण राणेंनी अजूनही 96 कुडीचा ओरिजिनल अस्सल दस्तावेज आणून दाखवायचा. 96 कुडी मराठ्यांचा अस्सल दस्तावेज आणून दाखवायचा. मनोज जरांगे पाटलांच्या यांच्या पाठिंब्यासाठी मी इथं बसलोय. माझी भूमिका आहे की कुणबी आणि मराठा हा एकच आहे आणि पुढची ही जी परवळ आहे ईडब्ल्यूएस, जो खऱ्या अर्थाने बिचारा अतिदृष्ट दुर्बल घटक आहे, त्यांची परवळ होऊ नये त्या अंगाने आज तरी कमीत कमी आमची जी भूमिका होती त्यावेळची की मराठा हा कुणबी आहे म्हणून त्याला कुणबी समजून त्याला सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा आणि खानदेशातला कुणबी हा मराठाचा आहे तसा त्याप्रमाणे मराठवाड्यातला मराठा हा
कुणबीच आहे या मागणीसाठी आम्ही बसतो आहोत. फक्त त्याच्यात माझ्यामध्ये थोडीशी एक समायोजनशीलता आहे. जर इतके सर्व पुराव्याने आधार दिले असताना, कारण मनोज जरांगे दरवेळेस 1 जून 2004चं उदाहरण सांगतायत, तो GR आमच्याकडे आहे. त्या GR मध्ये कुणबी या नावानं अनेक पोटजाती घालण्यात आलेले आहेत. अक्षरशः आम्ही ज्या खानदेशात राहतो किंवा ज्या जळगाव जिल्ह्यात राहतो, ज्या रावेर लोकसभा मतदारसंघात राहतो, तिथील लेवा पाटील किंवा लेवा पाटीदार या लोकांचा किंवा बडगुजर समाजाचा सुद्धा याच्यामध्ये कुणबीमध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळेस कोणत्याही आयोगाचा रिपोर्ट किंवा त्याचं मागासले पण सिद्ध होईल अशा प्रकारचा कोणताही दस्तावेज शासनाने मागितलेला नाहीये. परंतु मराठा समाजाच्या बाबतीत मागितले जात आहे आणि एक नाही असे 1000 5000 पुरावे, 10,000 पुरावे, 25,000 पुरावे जमा झाल्यानंतरही जर शासन म्हणत असे की याला कोणताही आधार नाही, हे साधार नाही, तर आधारच असतो. ही मनोज जरांगेची मागणी अत्यंत योग्य आहे, ती कायद्यावर टिकणारी आहे. त्या परिमाणावर जर शासन जर मान्यच करत नसेल किंवा एखाद्या वेळेस संकुचित भूमिकाच असेल की नाही 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 मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच नको, तर मग त्यावेळेस आमचं म्हणणं आहे, जी 103वी घटनादुरुस्ती झालेली आहे, 103व्या घटनादुरुस्तीनुसार फक्त आर्थिक निकषावर जो येथील आर्थिक दुर्बल घटक आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहे. त्यांच्यासाठी कोटा देण्यात आलेला आहे आणि तो समानतेचे जे राज्यघटनेचे समानतेचं मूल्य आहे त्याचं उल्लंघन करत नाही असं सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणणं आहे. तर तशा वेळेस कमीत कमी या महाराष्ट्रातील जी मराठा समाजाची लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जवळजवळ 35% आहे. तर लोकसंख्येतील वाटा म्हणून कमीत कमी महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातला तुम्ही EWS या निकषाखाली एक नवीन प्रवर्ग तयार करून, आर्थिक रेषेवर प्रवर्ग तयार करून त्यांना 35% आरक्षण द्यावा. म्हणजे आमचा जो या राज्यातला वाटा आहे, जे लोकसंख्या परिमाणातली आमची जी संख्या आहे त्याच्यातला शेअर, त्याच्यातला भाग, त्याच्यातलं प्रतिनिधित्व शिक्षणात आणि नोकऱ्यात आम्हाला मिळेल. इतकी समायोजनशीलता मी ठेवत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही माझं आव्हान राहील. शेवटी आंदोलनाचं विकेंद्रीकरण मनोज जरांगे पाटलांनी आता केलेलं आहे. आंदोलन हे एकांगी वाटू नये, ते केंद्रीकरण होऊ नये म्हणून त्यांनी सर्व लोकांना गावोगावी प्रोग्राम दिलेला आहे. ही त्यांच्यातली खूप चांगली भूमिका आहे की त्या माणसानं आंदोलन हे आपल्या भोवती आता ठेवलेलं नाहीये, शांततेच्या मार्गाने विकेंद्रीकरण केलेलं आहे. म्हणजे तो माणूस कोणत्याही प्रकारचा लोभ, लाभ किंवा प्रसिद्धीच्या मागे धावत नाहीये. अशा माणसासोबत आम्ही ती व्यक्ती जी मागणी करते त्या बाबतीत सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत. पण ज्या वेळेस शासनाचं जर म्हणणं असेल की आम्ही देऊच शकत नाही, तर त्यावेळेस कमीत कमी EWS मध्ये एक नवीन प्रवर्ग तयार करून देऊन आम्हाला आमचा जो या राज्यातला लोकसंख्येच्या प्रमाणातला जो वाटा आहे तितके टक्के आरक्षण मिळावं. त्याच्यासाठी कुणबी समाजातून अजून जे कुणबी समाजातून म्हणजे मराठा समाजातून जे लोक कुणबीचा लाभ घेत आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं. तो वेगळा विवादास्पद विषय आहे, त्या विषयाला जो मी हात घालणार नाही. पण जर मराठा हा मागासलेलाच नाहीये असं जर गुणरत्न सदावर्ते सारख्या विद्वानांना सुद्धा वाटत असेल आणि नारायण राणे सारख्या केंद्रीय मंत्र्यांना जर वाटत असेल, तर ह्या सर्व विद्वान लोकांना माझी विनंती आहे की 96 कोळी मराठा असो की अक्करमासा असो की लेकरवाडा असो, घाटावरचा असो की घाटा खालचा असो, सर्व सकल मराठा समाजासाठी तुम्ही तुमचे शर्तीचे प्रयत्न करून आणून ह्या राज्यामध्ये जितका आमचा हिस्सा आहे 35% आम्ही आहोत, 35% कोटा भारतीय संविधानाची जी 103वी घटनादुरुस्ती झालेली आहे त्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने आम्हाला 35% आरक्षण मिळावं. केंद्राच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे 10%, ते 10% आरक्षण आम्हाला मान्य आहे. तो केंद्र सरकारचा आमचा तो लढायचा विषय वेगळा राहील. पण शासनानं आता त्याची भूमिका स्पष्ट करावी. जास्त दिवस हा विषय पेंडिंग ठेवू नये. मनोज जरांगे पाटील यांनीही थोडा माझ्या म्हणण्याला
नकारात्मक घेऊ नये, कमीत कमी अंतर्मुख म्हणून विचार करावा. कारण तुम्हाला मागच्या वेळेस आरक्षण मिळाल्यानंतर तुमच्या विरोधात कोण गेले? तुमच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते गेले, म्हणजे एससी माणसाला पाठवलं. आता या लोकांनी मोर्चा उडवलेला आहे. आता यांनी एससी तुमच्या विरोधात ठेवलेला नाही, यांनी मराठा हाच तुमच्या विरोधात ठेवलेला आहे. जे लोक बघा, एक वाक्य आहे की या देशामध्ये कमीत कमी राजकारणात किंवा समाजकारणाच्या विरोधासाठी विरोध करणारे विरोधक जसे असतात, त्याप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला पाठिंबा मिळेल म्हणून एखाद्याची पाठराखण करणारे, पाठिंबा देणारे लोक सुद्धा आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी जर आपल्याला एखादं आरक्षण मिळालं आणि त्याच वेळेस जर आपला कोकणातला एक दोन माथेफिरू भाऊ, त्या एक दोन माथेफिरू भाऊंना जर जाऊन या लोकांनी जर सुप्रीम कोर्टात त्याला चॅलेंज केलं आणि तो जर मत असेल की बाबांनो आम्ही 96 कोटी मराठा आहे, आम्ही मागासलेले नाही आहोत, तो या भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये सामील झालेल्या अहमभाव असलेल्या, उच्चवर्णीयाचा अहमभाव असलेल्यांचा जर छेलाचेपाटा असला तर आपल्या आरक्षणाला पुन्हा ब्रेक लागू शकतो, पुन्हा उठा लागू शकतो. त्यामुळे थोडी समायोजनशीलता देऊन मी हा विषय माझ्या बुद्धीने मांडलेला आहे. होऊ शकतो चुकीचा असू शकतो किंवा समाजाच्या रोषाला मी जबाबदार ठरू शकतो, पण मी एक प्रामाणिकपणाने विचार मांडलेला. हा विचार फक्त माझं व्यक्तिगत मत आहे. जर या व्यक्तिगत मतावर जर आपल्या समाजाचं एकमत होत नसेल तर माझं मत मी कधी मागे घेणार आहे, कारण माणसापेक्षा कधी समाज हा मोठा घटक आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही इतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातले जे लोक आहेत त्यांच्याही हक्काचं उल्लंघन होणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेतो आहोत. आणि हा कोटा आहे, 103वी घटनादुरुस्ती दिल्यानंतर समानतेच्या अधिकाराची जे तरतूद आहे त्याचं उल्लंघन न करताना एखाद्या दुर्बल व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने किंवा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने केलेली उपाययोजना होती, त्याला सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेलं आहे. त्यामुळे आरक्षण या संकल्पनेत हा कोटा अप्रत्यक्षरित्या येत असून लोकांना आता शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रतिनिधित्व मिळत आहे. तर अशा प्रकारची तरतूद जर झाली आणि ती जर आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात जर मिळत असली आणि जर आपल्या माध्यमातून जसं आपण मराठा समाजाचं भलं करतो आहोत किंवा आपल्या समाजाने करतो आहे त्याप्रमाणे धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नाही आणि अशा प्रकारची जर मागणी, आपण मराठा हा मोठा भाऊ राहिलेला आहे, आपण आजपर्यंत इतरांच्या आरक्षणावर बोट ठेवलं नाही आहे. ते फक्त दुःख आहे आपलं की आपला एखादा मुलगा असतो तो मेरिटमध्ये येतो, त्याला जास्त मार्क मिळतात आणि तो होतो पाठीमागचा मुलगा माझ्या पुढे येऊन गेला, ही फक्त छोटीशी भावना असल्यामुळे होतं. पण आज जसं मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळू शकत नाही कारण धार्मिक आधारावर आरक्षण मिळत नाही. तसं बघितलं तर भारतामध्ये जे इतर देशामध्ये मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये जाती नसतात. आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मव्यवस्थेवर आधारित मुस्लिम समाज आहे, पण तरी देखील धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही म्हणून त्यांना ते मिळत नाहीये. पण असं जर झालं, जो ईडब्ल्यूएस प्रवर्गातला व्यक्ती आहे त्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. जर 52% जर आरक्षित वर्गाच्या लोकसंख्या त्यांना 52% आरक्षण मिळू शकत असेल तर बाकीचा जो 48% प्रवर्ग आहे त्या 48% फक्त 10% आरक्षणाची तरतूद ठेवली जात असेल मित्रांनो, तर त्याच्यामध्ये कुठेतरी ह्याच घटकामधल्या म्हणजे आता 52 प्लस 10 असे 62% आहे, तर 62% वगळताना जवळजवळ तुमचे 38% रिझर्वेशन वाचलेलं आहे. त्या 38%पैकी जर सदन व्यक्ती सोडला तरच, याच्यासाठी मी म्हणतो आता सदन व्यक्ती का सोडला तर कारण आता नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या आता राहिलेल्या जास्तीच्या सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. आता प्रायव्हेट सेक्टर आता मोठ्या प्रमाणात फोफवत आहे. त्यामुळे नोकऱ्याचा आरक्षणाचा विषय हा वेगळा आहे, पण शिक्षणासाठी पैशाची गरज पडते म्हणून अनेक आत्महत्या होताना दिसत आहे. तर कमीत कमी त्या अनुषंगाने का होईना 38%मध्ये जशी मी मागणी केली की आमचा 65% वाटा आहे, परंतु त्याच्यामध्ये जवळजवळ 20% जरी आरक्षण जर मिळू शकलं मराठा समाजाला तर 20% हे सदन व्यक्तीसाठी असणार आहे. हा चर्चेचा भाग झाला, परंतु मुळात आज तरी कमीत कमी मनोज जरांगे पाटील
यांच्या पाठीशी उभं राहून एक पर्यायावर चर्चा होण्यासाठी हा विषय मी जनतेच्या न्यायालयामध्ये सोडतो आहे. याचा अर्थ हे मनोज जरांगे पाटलांचं किंवा मराठा समाजाचं म्हणणं नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे. फक्त या विषयावर कमीत कमी चर्चा व्हावी आणि इतर लोकांनी सुद्धा आम्हाला समजून घ्यावं आणि खऱ्या अर्थानं जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्याला न्याय मिळावा, यासाठी ही माझी भूमिका मी मांडलेली आहे. निश्चितच 25 तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मी मनोज जरांगे पाटील अंतरवालीसाठी तर मी खडका तालुका भुसावळ इथं आमरण उपोषणाला बसणार आहे. ही गोष्ट नक्की आहे, पक्की आहे. त्यामुळे जरी मी इथं बसत असलो तरी मनोज जरांगे पाटील हे जे भूमिका घेतील ते आमचं सेंटर, आमचं केंद्र आहे, आमची नाभी आहे. ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेला खानदेशातील कुणबी म्हणून माझा पाठिंबा असणार आहे. नवीन फाटा फक्त हा मी फोडलेला नाही, हा चर्चेसाठी विषय टाकण्याचा म्हणून 2 दिवस वेळ आहे. काही विषय चर्चेत येणे खूप गरजेचे असतात. आमच्याजवळ तर पुरावे आहेत की इथला मराठा हा कुणबीच आहे, तर त्या पुराव्याच्या अनुषंगाने शासनाने द्यावा, जेणेकरून पुढची ईडब्ल्यूची फरफड सुद्धा राहणार नाही. इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.